अरे आले का सगळी पोरं? करायची का मीटिंग चालू गणपतीची? सगळे आल्यात पण गोल्या राहिलाय. अहो खरं चालू जातो भाऊ, त्याचा व्हिडिओ कॉल चालू आहे तिकडं. अरे तो लागलाय त्या पुरीच्या नादाला. अरे भाऊ दिवसभर त्याचा व्हिडिओ कॉल चालू असतो. थांबा पोरांनो, मी त्याचा मोबाईलच घेऊन येतो. मी येईल बराबर त्यो. मीटिंग चालू आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. ए सुन्या, अरे बघा पोरांनो, त्या व्हिडिओ कॉलवर या पोरीसोबत बोलत होता त्यो. अरे बघू. अरे भाऊ इथं तीच पोरगी आहे. नाही का आपण त्या सुम्याचा मॅटर मिटवला होता, तीच पोरगी आहे ही. हे हा नाही तर मोबाईल. ए सुन्या, तू काही येडा बिडा आहे का रे? तुला काही समजतं बिमजतं का नाही? अरे गोलू तू कुणाच्या नादी लागलाय? ती पोरगी एक नंबरची फालतू आहे. ए काय बोलला सावरे तू? फालतू तुला दाखवू का? त्या फालतू पोरीसाठी माझ्यावर हात उचलता होय तू. ए, तुला माहिती नाही? अरे गोल्या, तू काय येडाबिडा झाला काय? त्या पुरीसाठी ह्याच्यावर कसं लात उचलतोय तू? नाही नाही, तो फालतू का बोलला तिला? मी त्याला मारणार आहे आज, काही होऊ दे. अरे ती फालतूच आहे आणि फालतूच राहणार. तिने सुम्याला किस्सा येडे केलं ना, तुला माहित नाही. भाऊ तुला माहिती ना आपण त्या सुम्याला कसं काढलं मॅटर मधून? सांग त्याला जरा. अरे ऐक ना गोल्या, त्या सुम्या बरोबर आहे ना, तिने असंच केलं होतं. तिने बार आहे ना तुला येडा करून टाकलाय. त्यामुळे तुला आहे ना समोर जागा दिसत नाही. आणि हा आहे ना तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, त्या पुरीचा नाद सोडून दे, नाहीतर तू पण आहे ना बरबाद होशील त्या पुरीच्या नादानी. ऐका ना, मी तिच्याबद्दल एक पण वाईट शब्द ऐकून घेणार नाही बरं का. आणि तुम्ही आहे ना तिची मुद्दाम बदनामी करताय. तुम्ही माझ्यावर जाळताय. अरे ऐक ना, आम्हाला काय गरज आहे त्या पुरीची बदनामी करायची रे? तू आमचा मित्र आहे ना, म्हणून तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आणि तुला खरं ऐकायचंय का? 2 मिनिटं थांब, त्या सुम्याला फोन लावतो. 2 मिनिटात कळेल तुला त्या पुरीची काय लायकी आहे ते. हॅलो. अरे सुनीत ऐक ना, तुझ्या आजूबाजूला कोण नाही ना? हा नाही, बोल की भाऊ. अरे काय नाही, तर तुझं नाही का आपण ते मागच्या महिन्यात त्या पुरीचा मॅटर मिटवला होता? हा हा. जरा त्या पुरीबद्दल जरा सांग, काय झालं रे? आमच्यातला एक मित्र आहे, तो पण लागलाय तिच्या नादाला. आम्ही सांगतोय त्याला, पण तो काय त्याला खरं वाटत नाही. तुझी लाईफ जशी खराब झाली ना, तशी ह्याची पण खराब होईल. त्यामुळे आम्ही याला सांगतो नाही का, जरा 2 शब्द फक्त तुझ्या बरोबर काय घडलं होतं ना तेवढं फक्त सांग ना याला. फोन स्पीकरवर टाकला मी ऑलरेडी. काय नाही भाऊ, हे बघ तुला काय सांगतोय, ती पोरगी नाही एखादी होऊ शकत कधीच. काय तिने मला पण धोका दिला, मी पण तिच्यावर लय सिरियस झालेलो. पण नाही, तिने माझ्यासोबत पण नाही लॉयल राहिली. तिला माझ्यापेक्षा चांगला भेटला, त्यामुळे ती त्याच्यासोबत गेली. आणि मी तुला हे पण सांगतो की तो तुमच्यातला कोण जो असेल जो तिच्यावर प्रेम करतोय, त्यासोबत पण तिला दिवस नाही राहणार. त्यापेक्षा चांगला भेटला तिला तर ती त्यासोबत निघून जाणार. अरे भाऊ, माझे सगळे मित्र तुटले, मी पैसा बरबाद केला, मी कर्जबाजारी झालो. तुला सगळ्या गोष्टी माहितीत भाऊ, तू त्याला नीट समजून सांग ना. बरोबर, ठीक आहे, काय विषय नाही. ऐकलंय त्यांनी, बघू आता. चल चालतंय, चल भाऊ, ठीक आहे. तुझ्या कानाने तू ऐकलं ना. आता आता शेवटी तुझी इच्छा, तुला काय करायचंय तुझं तू बघ बाबा. सॉरी बरं का सौरभ. काय झालं, मला 1-2 जणांनी अजून सांगितलं होतं, पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. आत्ता तिला ब्लॉक करतो, विषय सोडून देतो त्या पोरीचा. आणि भाऊ थँक्यू बरं का, तुझ्यामुळे माझे डोळे उघडले, नाही तर मी पण सोन्यासारखा बरबाद झालो असतो.